नमस्कार, आवाज जनता की मध्ये आपले स्वागत आहे। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। वडिलोपार्जित शेत जमीन मौजा गोरेवाडा येथील जमीन 70 ते 80 करोडची आहे, पण भूमाफिया दिलीप गोलवंशी व नेताजी कोऑपरेटिव्ह सोसायटी दीपक विठ्ठल प्रसाद दुबे व रश्मी जोशी यांनी खोटे कागद बनवून सरकारी कर्मचाऱ्यांसोबत मिळवणूक जमीन वारंवार पोलीस तक्रार देऊन सुद्धा ह्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई होत नसून पत्र परिषदेत राम सोलंकी यांनी पोलीस प्रशासनावर आरोप केले आहे व 1 नोव्हेंबर पासून धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। धन्यवाद। जमिनीमध्ये नाव होतं, तुमचं नाव काय आहे? तुमचं नाव आहे जमिनीमध्ये? मोठा भाव आहे, होतं त्यांचं नाव आणि तुम्हाला काहीच मिळालेलं नाही? काही आम्हाला माहितीच नाही ना। सर थोडंसं झालं हां सांगा। शिला देवीदास गायकवाड, हां माझ्या बापानं नाव टाकलेलं आहे चौघाई धनाईचं, आणि या गवालसिंगनं आमची जमीन हडपली तर आम्हाला सारखा भेटला, आम्हाला काही समजत नव्हतं म्हणून विचारा काम करून देऊन राहिला। आता समोर अगर तुम्हाला तुमची जमीन नाही मिळाली वापस तर काय कराल? नाही मिळून काम नाही। परिचय के साथ? माझं नाव राम सोळंके आहे। मी जे प्रमिला गायकवाड आणि जे रमेश जाधव आहे यांच्या वडिलांच्या प्रॉपर्टीसाठी यांना हक्क मिळवून देण्यासाठी मी पावलं उचलली घेतलेली। दिलीप गोलवंशी याने मूळ मालक उभा न करता डुप्लिकेट व्यक्ती उभा करून ती जमीन स्वतःच्या नावे करून घेतली व त्यानंतर नेताजी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यांचे जे अध्यक्ष दीपक विठ्ठल प्रसाद दुबे आणि रश्मी जोशी यांनी त्या जमिनीवरती त्यांच्या नावे काहीही नसताना NIT सँक्शन केली आणि ती जमीन गोरगरिबांना विकून टाकली। हा टोटल 70 ते 80 करोड मूळ मालकांना आजपर्यंत काहीच नाही भेटलं आणि ह्या ज्या कास्तकार आहेत वारसाल यांच्या घरी तर आजपर्यंत लाईटसुद्धा नाही आहे। समोर काय पाऊल राहणार आपण? समोर आता प्रशासनाला आम्ही विनंती केलेली आहे आणि तुमच्या माध्यमातून सुद्धा विनंती करतोय की गरीब लोकांना न्याय मिळाला पाहिजे। अन्यथा 1 नोव्हेंबरपासून हे लोक आणि अजून काही लोक आहेत जे पीडित आहेत हे सगळे मिळून संविधान चौक येथे 1 तारखेपासून आमरण उपोषण करणार आहे। आतापर्यंत सोसायटीचं नाव काय आहे? सोसायटीचं नाव नेताजी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी। कोण चालक आहे? संचालक दीपक विठ्ठल प्रसाद दुबे आणि रश्मी जोशी। पण मागील 15 ते 20 वर्षापासून दीपक विठ्ठल प्रसाद दुबेला कोणीही पाहिलेलं नाही, त्यामुळे तो जिवंत आहे की मेलेला आहे हे फक्त रश्मी जोशीला माहिती। हे जे इन्क्वायरी केली होती त्या मॅडमने, त्या मॅडमचं नाव काय होतं? कोणत्या डिपार्टमेंटच्या होते? त्या मॅडम होत्या EOWच्या निसंदरे मॅडम APA। त्यांनी खूप चांगल्या प्रकारे चौकशी केली आणि त्याच्यामधलं ते एक आहे की जेव्हा EOW चौकशी करतं तर FIR दाखल झाल्यानंतर चौकशी परत स्वतःच करतं। पण इथे काय केलेलं आहे की दीपक विठ्ठल प्रसाद दुबेची जी केस झाली त्यांनी EOWने तर तिथे FIR केली, पण तिथेच केस त्यांच्या हँडओव्हर करून दिली मानकापूर पोलीस स्टेशन, आणि मानकापूर पोलीस स्टेशनवरती आमचा विश्वास नाही आहे। तर आपलं फायनल झालेलं आहे आमरण उपोषण करणे? हो, पक्क झाले। कोण आमरण उपोषणाला बसणार आहे? आम्ही सगळेजण 5 जण, प्रमिला किशोर गायकवाड, रमेश जाधव, सुशीला किशोर गायकवाड, मंगेश गायकवाड, राम सोळंके आणि आता असं माहिती पडलेलं आहे की कळपेश्वरचे सुद्धा 4-5 जण 4-5 कास्तकार येऊन उपोषणाला बसणार आहे। सँक्शन करून ती जमीन विकून टाकली, जेव्हा की नेताजी प्रॉपर्टीजवळ एकही रजिस्टर्ड डॉक्युमेंट्स नाही, सातबारा नाही त्यांच्या नावाने। प्रशासनासोबत त्यांनी सगळं पूर्वअवलोकनाचं काम केलेलं आहे आणि त्या संदर्भात आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला कंप्लेंट टाकली तर त्यांच्यावरती दिलीप गोलवंशीवरती TV पाहूनचे 8 ते 12-15 दिवस याच्यामध्ये होता जेलमध्ये, आणि त्यानंतर तो सुटून आला। त्याच्यावर सुटून आल्यानंतरही तो आरोपी यांच्याकडे जातो आहे आणि त्यांना धमकावत आहे किंवा तुम्ही केस वापस घ्या, आणि परत जेव्हा आम्ही कंप्लेंट टाकायला गेलो तर फक्त NC रिपोर्ट आला आणि जी सोसायटी आहे सोसायटीवरून फक्त 420ची कलम दाखल केली, जेव्हा की सोसायटीने 170 प्लॉटच्या सिंडिकेट माझ्या हातात आले। 170 प्लॉट विना कागद असताना, विना काही असताना त्यांनी असे विकले कसे? प्रशासनही याच्यावरती लक्ष देत नाही आहे, पोलीसवाले सुद्धा त्यांना मॅनेज करतात।
आजपर्यंत नेताजी कोऑपरेटिव्हच्या नावाने मांडापूर पोलीस स्टेशनला 8 एफआयआर झालेले आहेत. एकाही एफआयआरमध्ये त्यांना आत्महत्या करण्यात नाही आली. त्यांना वारंवार एंट्री मुन्सिपालिटी बेल भेटून जातं. आणि त्यातल्या त्यात खास म्हणजे एक की दीपक दुबे जो आहे नेताजी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा व्यक्ती, याला त्यांनी कोणी पाहिलेलं नाही, पण त्यालाही कोर्ट बेल देऊन देते. पोलीस स्टेशनमध्ये तो उभाच नाही करत. पोलीस स्टेशनसुद्धा त्या लोकांनी पूर्ण मॅनेज केलं. तरी पण सिटी ऑफिस झालं किंवा मुख्यमंत्री साहेबांना पण मी निवेदन पाठवलं. मुख्यमंत्री साहेबांचं निवेदन जेव्हा सिटी ऑफिसला गेलं तेव्हा सिटी ऑफिसच्या लोकांचं म्हणणं हे ठरलं की असे लेटर मुख्यमंत्र्यांचे असे लेटर तर आमच्याकडे रोजचे 100 येते, तर प्रत्येक लेटर आम्ही यांच्याकडे घेऊन येत होतो सिटी साहेबांकडे. तर मग आता आम्ही न्याय मागायचा तर हा मागायचा कोणाला? त्यांनी 1987ला सोसायटी ओपन केली. त्याच्यानंतर त्याचं कधी तात्पर्य त्यांनी ऑडिट वगैरे काहीच नाही केलं. तुमच्या लक्षात कधी आलं आहे? ते आमच्या लक्षात आता मागच्या वर्षी आले. तेव्हापासून आम्ही प्रशासनाच्या मागे आहे. त्यातल्या त्यात ज्या एका लेडीज ऑफिसर होते त्यांनी पूर्ण चौकशी केली. बहुतेक त्यांच्यावरती सुद्धा असं प्रेशर आलं की तुम्ही चौकशी नाही करायची, म्हणून त्यांची चौकशी होताच त्यांना एका साधारणशा जागेवरती वाटून देण्यात आलं. त्यांच्या हातात आता चौकशी सुद्धा ठेवलेली नाही. म्हणजे हे करता कोण आहे आणि यांना सपोर्ट कोण करण्यात चालत नाही हेच समजायला गेले. 2004 तुमच्या लक्षात कधी आलं? 2017ला आलं. कारण की तेव्हापर्यंत तुमचं तिथं जाणे म्हणून होतं का? जाणे ॲक्च्युली गरीब व्यक्ती आहे आणि यांच्यामध्ये फ्रॉड करण्यामध्ये यांचा स्वतःचा एक भाऊ पण आहे. त्याच्यावर त्यांनी एफआयआर दाखल केली. त्यांनी आणि वॉलंटियर या दोघांनी संगमत करून हे सगळं काळ पडलं. त्या 2004 मला न्याय भेटला पाहिजे. न्याय जर मिळतच नाही तुम्ही पहिले तर तुमच्या माध्यमातून सरकारला दाखल प्रयत्न करण्याचा प्रशासन करून त्यांचे डोळे उघडले तर ठीकच आहे. नाही तर आम्ही 1 नोव्हेंबरपासून आयुष्याला बसणार आहोत. आपलं काय नाव? राम सोळंकी. सर्वांचा परिचय. माझं नाव राम सोळंकी आहे. आपला काय परिचय? हा माझा मित्र म्हणजे हस्तकरण पाठसानांचा मुलगा आहे. तो माझा मित्र. पण यांच्याकडून काम होत नसल्यामुळे मुली पावरा पकडली होती. मलाही मागच्या 3-4 वर्षापासून हाच प्रॉब्लेम आहे. मला सगळं माहिती असल्यामुळे मला गुन्हा करतात. एफआयआर तर होतच नव्हतं. पोलीस स्टेशनला एफआयआर टाकली, तिथून मला लेटर मिळालं की कोर्टात. DCP ऑफिसमध्ये टाकलं, तिथून मला लेटर मिळालं की कोर्टात. एफआयआरमध्ये तुम्ही काय नाही केली? काय मागणी केली होती पोलिसांकडे? यांच्यावरती काय कारवाई करण्यात येईल. नाही, पण मुद्दे काय? राहणार कुठले आहे? काय घडलं? दाखवू थोडं तुमच्या समोर माहीत घ्या आणि शनिवारी कॉटन मार्केटमध्ये राहते. परत दापोलीच्या बाजूला. तुम्हाला भाऊ वगैरे? तुम्हाला भाऊ वगैरे? माझ्यापेक्षा लहान. त्याच्यापेक्षा जो लहान आहे त्यांनीच हा प्रकार केलेला आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या झालेला आहे आणि बेलमध्ये सुद्धा आता म्हणजे 8-10 दिवस जाऊन सुटला आहे. लुटण्याचं काम असतं. बॉलगंजमध्ये 33 केसेस जुन्या पेंडिंग आहेत. तो जसं जसं बाहेर येणार तसं त्याच्या नावाने NC रिपोर्ट वाढत चालले. पोलीस प्रशासन गप्प बसले. इकडे तर नेताजी कोऑपरेटिव्ह त्यांच्या नावाने एफआयआर होते, पण त्यांना 2 दिवस 8 दिवसामध्ये ॲक्टिव्ह भेटून जातं. म्हणजे पोलिसच त्यांना सगळ्यात गुन्हा करण्यासाठी खूप आले.